राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट आदेश आहे. ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आहे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन ताकदीने महायुतीचा उमेदवार निवडून आणणं. कोणाला उमेदवार बाबतचं काही कोणाची भूमिका जरी असली तरी महायुतीचा आदेश हा अंतिम असणार आहे. वैयक्तिक ही निवडणूक नाही आहे, ही राज्याच्या हितासाठी आहे. आणि राज्यामध्ये 2.5 वर्षात केलेला जो काम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि सगळे महायुतीचे मंत्री आणि आमदार हे त्यांनी जरी हे काम केला तरीसुद्धा ही सगळे आमदारांनी त्यांना त्या भूमिका करण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी साथ दिलेली आहे. आणि म्हणून पुन्हा या 5 वर्षामध्ये नवीन येणारं जे सरकार महायुतीचं ते अजून वेगवान आणि दर्जेदार या राज्याच्या विकासासाठी काम करतील ही महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. विरोधकांचे सुद्धा ते बोलू शकत नाही, पण त्यांनाही पटलेलं आहे का एवढं चांगलं काम त्यांनी अगोदर कधी पाहिलेलं नाही आहे. अर्थात आज या ठिकाणी बैठक पार पडली, काही नगरसेवक नव्हते, शहर प्रमुख सुद्धा नव्हते. काय कारण आहे नेमकं? नाराजी या ठिकाणी आहे, तुम्ही कशा पद्धतीने त्यांची नाराजी दूर करणार आहात? नाही, इथे असलेल्या जे नगरसेवक आता आहेत उपस्थित, किमान 20 नगरसेवक, 18-20 नगरसेवक आहेत. तर 20-18 नगरसेवकामध्ये कोणामध्ये नाराजी नाही आहे. आणि संभाव जे उपस्थित नाही आहेत तर त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा होईल. मी करणार चर्चा, मुख्यमंत्री चर्चा करतील, महायुतीचा नगरसेवक आहे त्याच्याबरोबर चर्चा करणं. मी उपनेता आहे, मुख्यमंत्री स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणून जे आहेत ते मुख्य नेते आहेत ते सुद्धा चर्चा करतील. कारण आपल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यामध्ये समज गैरसमज असू शकतो. कारण महायुतीमधले राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे. तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकाला सांगणं हे पक्षाची जबाबदारी आहे. आणि काही असलं तर चर्चा करून त्याचा मार्ग काढला जाईल. अर्थात या अगोदर 2 वेळा शहर प्रमुखांची शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली जे सध्या महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात. आणि आपण बघायला गेलं तर शिवसेनेच्या सुद्धा नगरसेवकांना काही सूचना करण्यात आल्या होत्या, परंतु तरी सुद्धा महायुतीच्या उमेदवारांचं काम करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात. कशा पद्धतीने यापुढे काम सुरू असणार आहे? आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आमचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वतः वामनदादा म्हात्रे यांनी परवाच या ठिकाणी बैठक आयोजित करण्याचे निर्देश मला दिले होते. किंबहुना मला त्यांच्या एका वैयक्तिक कामासाठी ह्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. व त्यांनीच मला प्रकाश पाटील साहेबांना फोन करायला सांगून या ठिकाणी बैठक आयोजित करण्यास सांगितली. निश्चितपणे त्यांची थोडीफार नाराजी असेल, परंतु त्यांनी कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्याला, आमच्या नगरसेवकाला महायुतीचं काम करू नका असं कधीही सांगितलेलं नाही. किंबहुना त्यांनी मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला अंबरनाथ विधानसभेची निवडणूक दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे आणि मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी या ठिकाणी महायुतीचं काम ताकदीने करण्याचे सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. निश्चितपणे काही प्रभागात खाली इंटरनल ज्यामध्ये आमदार उमेदवार जे आहेत, आमदार किसन कथोरे साहेब, त्यांचा काहीही संबंध नाही आहे, पण काही प्रभागात स्थानिक नगरसेवकांचे पॅनल सिस्टीममुळे काही मतभेद असतील तर तिथे काहीतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर तो एक त्या प्रभागापुरता विषय आहे. तर त्या प्रभागातल्या स्थानिक कंडिशन जाणून घेऊन आमचे उपनेते आहेत त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी तेथील भाजपचे नगरसेवक, तेथील शिवसेनेचे नगरसेवक यांच्यात कुठेतरी संवाद निर्माण करून देऊन एकत्रितरित्या काम कसं करता येईल याच्यावर आम्ही निश्चितपणे काम करू. आपण बोललात की त्यांनी सांगितलं की कुठल्या प्रकारे प्रचार करून असं त्यांनी सांगितलं नाही, विरोधामध्ये प्रचार करायचं असं सांगितलं नाही, पण त्यांचे समर्थक जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे व्हायरल करतात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं. हे बघा, आता काही आपलं छोटंसं गाव आहे, काही लोकांचे वैयक्तिक संबंध समोरच्या उमेदवाराबरोबर असू शकतात. जसे आमदार साहेबांचे वैयक्तिक संबंध वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत, वेगवेगळ्या समाजात
समाजात आहेत, वेगवेगळ्या घटकांमध्ये आमदार साहेबांचे चाहते आहेत, तर ते ज्याप्रमाणे वेगळ्या विचारधारेचे असून सुद्धा ते आमदार किसन कथोरे साहेबांचे काम करतात, तसं समोरच्या उमेदवाराचे कुठे वैयक्तिक संबंध एखाद्या महायुतीच्या काही कार्यकर्त्यांच्या बरोबर जर असतील, कारण जर समोरचा उमेदवार आहे तो महायुतीतूनच तिकडे गेलेला आहे आत्ता, तर काही थोड्याफार प्रमाणात त्यांच्या वैयक्तिक संबंधाच्या जोरावर ती मंडळी काम करू शकतात. त्यांचीसुद्धा नाराजी, त्यांनासुद्धा समज किंवा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून आपण त्यांना महायुतीच्या सोबत आणू शकतो. सर, नाराजी साधारण कधीपर्यंत दूर केली जाईल वामन म्हात्रेची? नाही, आता आपण मात्र नाराजच नाहीये. जरी आहेत नाराज? नाही. ही मीटिंग जी आहे खरं म्हणजे यांच्याकडंच श्रीधर पाटीलकडं या निवडणुकीचं संयोजक म्हणून त्यांचीच नेमणूक आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे का ही मीटिंग जी आहे ती घेण्यात यावा. आणि माझंही त्यांच्याबरोबर चर्चा झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या मीटिंगबाबतचं बोललं होतं आणि मग म्हणूनच ही मीटिंग होत आहे. बरोबर आहे. वामन म्हात्रेंनी जर मला बैठक आयोजित करू नको असं सांगितलं असतं तर मी ही बैठक आयोजित केली नसती. म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे का महायुतीची त्यांची नाळ अशी घट्ट आहे, ती अशी तोडू शकत नाही. एकत्रित कधी दिसतील म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत एकत्रित चित्र कधी दिसेल? चित्र आता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की समन्वयक म्हणून तुझी जबाबदारी आहे आणि मी अंबरनाथ विधानसभेचं पूर्ण वेळी त्यांना जबाबदारीच त्या ठिकाणी सोपवलेली आहे, तर ते त्या ठिकाणी काम करतील ना. या ठिकाणी करतील नाही की ते आता शिंदे साहेबांची मुख्यमंत्रीची सभा या ठिकाणी लागणार आहे, तर असं असू शकतं का मुख्यमंत्री बदलापूर शहरात आहेत आणि वामनदादा या ठिकाणी उपस्थित नसणार आहे? असं असूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांची काही बैठक वगैरे या ठिकाणी सभा वगैरे होणार आहे का एखादी निवडणुकीच्या संदर्भात? नाही, मुख्यमंत्र्यांची सभा होणार या ठिकाणी. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची सुद्धा या ठिकाणी सभा होण्यासाठी वेळ जे आहे ते उमेदवार सुद्धा आणि आम्ही मागणी करत आहे ते मिळेल. साहेब, आज महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसोबत काही नगरांसोबत आपली बैठक पार पडलेली आहे. कशाप्रकारे बैठकीत चर्चा झाली आणि काय कशावर फायदा होईल निवडणुकीत? महायुतीचा उमेदवार म्हणून आज खऱ्या अर्थाने सगळ्यांना मला इथं बैठकीला बोलवलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आपले उपनेते प्रकाश पाटील साहेब यांनी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये चांगल्या प्रकारची चर्चा झाली. एकत्रितपणे काम सुरू करायचं आहे अशा प्रकारचा निर्णय झाला आहे आणि त्यामुळे काही अडथळा नाही. मी या ठिकाणी मीडियाला सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारची दुही नाही, कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. शिवसेना ही एकसंधपणे आहे. दोन गट असल्याची बातमी आहे. सर, तुम्ही दोन गट संयोजक वगैरे आहात, काही आज अर्धे नाहीये. नगरसेवक नाहीयेत. हा, तुम्ही संयोजक आहात, आज अर्धे नगरसेवक नाही. अर्धे नगरसेवक 90% नगरसेवक आहेत. काही नगरसेवक आजही तुम्ही बघा, आमचे नगरसेवक काही गुवाहाटीला गेलेले आहेत, त्या ठिकाणी दर्शनाला गेलेले आहेत. त्याच्यामुळे चेतन धुळे असो, सन्माननीय वामनदादा म्हात्रे असो, असे काही नगरसेवक त्या ठिकाणी गेल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही. आणि परवाचं मीटिंग होती, आम्ही सर्वजण एकत्रच होतो ना त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तो काही दुही वगैरे असा काही भाग नाहीये.